आणि लोकसभेसंदर्भातल्या पाहूयात इतरही महत्त्वाच्या बातम्या आखाडामधून। संजय निरुपमांना पक्षात घेण्याबाबत शिंदेंच्या सेनेत एकमत। निरुपम उद्या शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। माने कुटुंबियांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला असेल, फडणवीसांनी प्रवीण मानेंची भेट घेतल्यानंतर जयंत पाटलांचं वक्तव्य। कुटुंबीय पवार साहेबांचे कट्टर समर्थक कायम राहिलेले आहेत आणि त्यांना कधीही विचारलं तरी 200% माझी खात्री आहे की ते पवार साहेबच म्हणतील। पण आता काय वेगवेगळे प्रेशर देऊन त्यांच्यावर प्रेशराईज करण्याचा प्रयत्न कदाचित झाला असेल असं मला वाटतंय। शरद पवारांना संपवण्याच्या षडयंत्राचा भाग, सुप्रिया सुळेंची टीका। इंदापूर दौऱ्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी घेतली होती प्रवीण मानेंची भेट। माने अजित पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता। तुमच्याच घरातील व्यक्ती सहभागी होतोय त्याबद्दल काय सांगाल? हे षडयंत्रच आहे ना, हे शरद पवारांना संपवायचं सगळं षडयंत्र आहे, जे चंद्रकांत पाटलांनी परवा बोलून दाखवले। मंडिकांचा पराभव करणं भगवंतालाही शक्य नाही, वेळप्रसंगी मतदारांना हेलिकॉप्टरमधून आणू, मंत्री हसन मुश्रीफांचं वक्तव्य। मुंबई असू दे, पुणे असू दे, अमेरिका असू दे, लागलं ते हेलिकॉप्टर माणसं आणू, परंतु आपण संपूर्ण असलेले मतदान आपण बोलवून आपण निश्चितपणानं प्रचंड मताधिक्यानं संजय मंडिकांना विजय करायचा। आमचे विरोधक पैशानं गब्बर, जयंत पाटलांचा मुश्रीफांच्या मतदारांना हेलिकॉप्टरनं आणण्याच्या वक्तव्यावर टोला। त्यांनी मतदार आणू असं म्हणणं म्हणजे मतदारांची सगळी व्यवस्था करायचं ठरलेलं दिसतंय, भरपूर गबाड दिसतंय, त्यामुळं मतदारांना हेलिकॉप्टरने आणण्याची तयारी दिसते। काँग्रेस कार्यकर्त्यांचा भाजपात पक्षप्रवेश करून घ्या, भाजप स्थापना दिन कार्यक्रमात चंद्रशेखर बावनकुळेंचं विधान। कार्यालयातील भाजपचे दुपट्टे कमी पडतायत, इतके पक्षप्रवेश सुरू असल्याचाही दावा। बूथ लावणारा जो कार्यकर्ता त्याला कन्व्हिन्स करा, त्याला भारतीय जनता पार्टीत आणणे म्हणजे आजचा 44वा स्थापना दिवस मानवणे आहे। रोज पक्षप्रवेश होतोय, आपल्या कार्यालयात दुपट्टे कमी पडतात तेवढा पक्षप्रवेश रोज होतात। भाजप महायुतीचा समन्वय करून हातकणंगलेमध्ये पताका फडकवू, धैर्यशील मानेंचं वक्तव्य। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा वापर राजकारणासाठी होतोय, मानेंची राजू शेट्टींवर टीका। सांगलीतल्या जतमध्ये राऊतांनी भाजपचे माजी आमदार विलासराव जगतापांची घेतली भेट। चंद्रहार पाटलांना निवडणुकीत मदत करण्याबाबत चर्चा। संजय काका पाटील यांच्या उमेदवारीला जगताप यांचा जाहीर विरोध। सुनेत्रा पवारांनी खडकवासल्याचे भाजपा आमदार भीमराव तापकीर यांची घेतली भेट, त्यांच्या निवासस्थानी जाऊन साधला संवाद।